हॅलो डिअर स्टुडंट्स. समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने याच्या मागील 10 भागामध्ये आपण अभ्यासले. ते म्हणजे राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतातील राष्ट्रीय एकात्मता आणि भारतातील राष्ट्रीय एकात्मतेसमोरील असणारी प्रमुख आव्हाने. तर या प्रकरणाच्या शेवटच्या भागामध्ये आज आपल्याला अभ्यास व्हायचे ते म्हणजे भारतातील राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना भारतातील विविध घटक राज्यांची भूमिका काय असावी, कशी असावी. ज्यावेळेला आपण भारतातील राष्ट्रीय एकात्मतेचा अभ्यास केला त्यामध्ये आपण पाहिलं की अनेक असे घटक राज्य की ज्या घटक राज्यांमध्ये धर्म, वंश, भाषा या आधारावर सातत्याने मागणी होत असताना, आंदोलने होत असताना आढळून येतात. ईशान्येकडील भारताचा आपण अभ्यास केला, खलिस्तानवादी चळवळीचा अभ्यास केला, तर जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या सीमापार दहशतवादाचा आपण अभ्यास केला. मग अशा वेळेला ही जी भारतातील राष्ट्रीय एकात्मता आहे ती राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना या घटक राज्यांची भूमिका कशी असावी. हे कृत्य ज्याला आपण दहशतवाद किंवा एक आंदोलन, चळवळी या स्वरूपामध्ये पाहिले, त्या कृत्यांच्या घडण्याच्या अगोदर आणि त्या कृत्य घडल्यानंतर या राज्यांची भूमिका कशी असावी. निश्चितच हा अभ्यास करत असताना एक राज्याच्या प्रगतीसाठी भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे राज्याच्या प्रगतीसाठी शांतता, स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था ही कायमस्वरूपी आवश्यक असते. कोणत्याही राज्याचा विकास हा त्याच वेळेला निश्चित होतो ज्या वेळेला त्या राज्याच्या नागरी व्यवस्था ह्या सुरळीतपणे आणि सुव्यवस्थितपणे कार्यरत असतील. अनियंत्रित समाज हा निश्चितच आर्थिक विकासासाठी बाधक असतो. आपल्याला माहीत आहे की आपल्या किमान गरजांमध्ये प्रामुख्याने जी गरज समोर येते ती म्हणजे आर्थिक गरज. मग अशा वेळेला हे जे आर्थिक विकास आहे जो मानवी जीवनाशी निगडित आहे आणि निश्चितच मानवाच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी घेणारे कोण असतात? राज्य, राज्याची शासन संस्था. मग अशा वेळेला या राज्यांकडून जे हे सातत्याने ह्या ज्या दहशतवादी कृत्य होत असतात किंवा फुटीरतावादी कारवाया होत असतात, अशा वेळेला जर शासन संस्था ठोक आणि निर्णयात्मक दृष्टिकोनातून जर समाजासाठी आपले कार्य करत नसेल तर अशा वेळेला तो समाज हा अनियंत्रित समाज बनतो. शासन व्यवस्थेचे प्रथम कर्तव्य असते की समाजाला आर्थिक स्थैर्य देणे, समाजाचे आर्थिक दृष्टिकोनातून विकास घडवून आणणे. नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा हा प्रामुख्याने शासन संस्थेच्या सुव्यवस्थेवर आधारित असतो. मग अशा वेळेला जर संघर्ष आणि ज्या ह्या दंगली होत असतात या दृष्टिकोनातून शासन संस्थेने संघर्ष निवारण आणि सुव्यवस्था राखणे यात जर सहसंबंध प्रस्थापित नाही केला तर अशा वेळेला त्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. नेहमीच राज्याने संघर्ष हे योग्य पद्धतीने हाताळणे आणि ते हाताळत असताना राज्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. दहशतवाद असो किंवा फुटीरतावाद असो, संप्रदायवाद असो किंवा वंशवाद असो, या सर्वांमध्ये राज्याला या संघर्ष हाताळत असताना आपली भूमिका ही प्रामुख्याने वठवावी लागते. मग ही भूमिका वठवत असताना नेमके राज्याने काय करायला हवे, यामध्ये साधारणतः 3 टप्प्यांमध्ये राज्याची भूमिका विशद केली जाते. एक, भारतीय संविधानातील उद्दिष्टे जी राज्यासाठी आहेत, प्रथमतः नागरिकांसाठी आणि त्यानंतर राज्यासाठीचे. त्यानुसार संविधानाने आपले कोणते कार्य पूर्ण केलेले आहे, राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि स्थैर्य व राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्याची या दृष्टिकोनातून भारतीय संविधानातील उद्दिष्टे हे प्रमुख भूमिका वठवत असताना आपल्याला आढळून येतात. तर दुसरे म्हणजे जी समस्येची सुरुवात असते, समस्या प्रत्येक घटक राज्यातील असणारा फुटीरतावाद, दहशतवाद, वंशवाद किंवा मग संप्रदायवाद या दृष्टिकोनातून जी समस्येची सुरुवात असते त्यामध्ये राज्याची भूमिका कशी असावी. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सर्व करत असताना म्हणजे संविधानाची उद्दिष्टे साध्य करत असताना आणि राज्य आपली भूमिका वठवत असताना जर समस्या निर्माणच झाली
आणि त्या समस्येचे गंभीर स्वरूप जर समोर येऊ लागले तर अशा वेळेला त्या गंभीर अवस्थेमध्ये राज्याची भूमिका कशी असावी, या 3 दृष्टिकोनातून आपण भारतातील राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना राज्याच्या भूमिका याबाबतची माहिती घेऊ शकतो. निश्चितच जे भारतीय संविधान, देशाचा मूलभूत कायदा, त्या संविधानाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिले आहेत, ज्यामुळे धर्म, जात, लिंग या आधारावर व्यक्तीत भेदभाव राहिला नाही. समतेचा अधिकार आहे तर स्वातंत्र्याचाही अधिकार आहे, ज्यामुळे समाजात एकात्मता निर्माण होण्यास मदत झाली. कारण मानवामधील असणारी ही जी मानवनिर्मित विषमता होती ती संविधानासमोर गौण ठरली. आपल्या संविधानाने एकात्म भारत घडविण्याच्या दृष्टीने पायाभूत स्वरूपाचे काम केले आहे. संविधानाने हेच आपल्या राष्ट्रीय ऐक्याचं एक प्रमुख आधार बनला की संविधानाने प्रथमतः नागरी विकासाकडे लक्ष केंद्रित केले. मग या दृष्टिकोनातून मग संविधानाची जी उद्दिष्टे आहेत त्यामुळे प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर हा राज्यांना राजकीय स्थैर्य देण्यासाठी केला जाऊ लागला. तसेच संविधानाचे जे उद्देशपत्रिका असो किंवा संविधानातील राज्याविषयीचे असणाऱ्या तरतुदी असोत, त्यामध्ये सर्व प्रदेशांची एकात्मक व सर्वांगीण प्रगती ही आर्थिक विकास समतोल व भरभराटीने साधणे शक्य झाले. संविधानामुळेच हे आर्थिक विकास समतोल व भरभराटीने साध्य करणे शक्य होत आहे. तसेच लोककल्याणाच्या माध्यमातून संविधानाद्वारे दिले गेलेले जे अधिकार आहेत त्यामुळे लोककल्याणाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक विकास साधणे देखील संविधानाद्वारे शक्य होत आहे. आणि या मूल्यांचा भारतीय संविधानात समावेश आहे. भारतीय संविधान जे फक्त देशासाठी किंवा शासन संस्थे नाही आहे, तर त्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेतूनच आपल्याला कळते की त्या संविधानामध्ये मागणी केलेली आहे कोणत्या उद्दिष्टांची, की जनतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी समता, दर्जाची व संधीची समानता, स्वातंत्र्य तसेच न्याय व्यवस्थेची मागणी आहे. आणि त्यानंतर लगेच आव्हान देखील करण्यात आलेले आहे किंवा एक राष्ट्रीय उद्दिष्ट सांगण्यात आलेले आहे की राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुत्व निर्माण करणे. म्हणजेच संविधानाद्वारे एकात्मिक भारत निर्माण करण्यासाठी नागरिकांना हक्कही बहाल करण्यात आलेले आहेत, तर त्या राज्याचे अखंडत्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही देखील कुणाला देण्यात आलेली आहे? नागरिकांना. म्हणजेच राष्ट्राची एकता आणि एकात्मता टिकवत असताना राज्याची जी दुसऱ्या अवस्थेतील भूमिका आहे, या ठिकाणी एकच नंबर झालेला आहे. परत दुसऱ्या अवस्थेतील भूमिका म्हणजे समस्येच्या सुरुवातीस राज्याची भूमिका कशी असावी. ज्यावेळेला दहशतवाद, फुटीरतावाद किंवा संप्रदायवाद घडवून आणला जातो, अशा वेळेला राज्यांची भूमिका कशी असावी, तर राज्यांनी परिषदा व प्रतिनिधी मंडळाची स्थापना करावी. आता राज्यांनी परिषदा व प्रतिनिधी मंडळाची स्थापना करावी कशासाठी, तर भाषा, वंश इत्यादी आधारावर आरक्षण, विकेंद्रीकरण याद्वारे राज्याची मागणी होत असेल तर मग अशा वेळेने राज्याने परिषदा व प्रतिनिधी मंडळाची स्थापना करावी. याचे एक उदाहरण आपण पाहू शकतो. प्रत्येक घटक राज्यामध्ये जातनिहाय किंवा धर्मनिहाय आरक्षणाची मागणी होते. महाराष्ट्रामध्ये आपण अशा आरक्षणाचे सातत्याने आंदोलने पाहतो. निश्चितच ज्यावेळेला हे आंदोलने होतात तर त्याचा परिणाम राष्ट्राच्या एकतेवर, एकात्मतेवर होतो. मग त्या दृष्टिकोनातून भाषा असेल, वंश असेल, धर्म असेल किंवा जात असेल, या दृष्टिकोनातून आरक्षण करावे, त्याबाबतची मागणी, त्याची पूर्तता ही राज्याने करावी. याचे एक उदाहरण आपण पाहू शकतो की ज्यावेळेला भाषा या दृष्टिकोनातून भारतामध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली आणि तरी देखील मराठी भाषेच्या आधारावर महाराष्ट्राची निर्मिती होत असताना आजही महाराष्ट्रामध्ये आपण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा स्वरूपामध्ये एकाच राज्यामध्ये 3 विभाग निर्माण झालेले आपल्याला आढळून येतात. मग अशा वेळेला भाषेची जी एक स्थान किंवा त्याविषयीची असणारी जी एकात्मिक भावना आहे
ती टिकवून ठेवण्यासाठी राज्याने काय करावे? तर एक उदाहरण स्वरूप आपण पाहू शकतो की महाराष्ट्रात मराठी भाषेचे विकास करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था ही 1 मे 1992 रोजी महाराष्ट्र सरकारने स्थापन केली. म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकार किंवा संविधानाची भूमिका नाही. या ठिकाणी हा अधिकार कुणाचे? घटक राज्यांचा, की आपल्या भाषेविषयी असणारी जी अस्मिता आहे म्हणजे मराठीचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास हे या संस्थेचे बोधवाक्य आहे, की ज्यामध्ये भाषेचा विकास करण्याकरता प्रयत्न करणारी ही महाराष्ट्राची शासन पुरस्कृत संस्था आहे. या आणि अशा अनेक उदाहरणांना आपण पाहू शकतो की राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवत असताना राज्याने राज्यांतर्गत असणाऱ्या जनतेच्या ज्या भाषिक धार्मिक आधारावर असणाऱ्या भावना आहेत त्यांची देखील जपणूक आणि संरक्षण केले पाहिजे, संवर्धन केले पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून रोजगार निर्मिती योजना सुरू कराव्यात, मागास भागामध्ये उद्योग निर्मिती करावी. आतापर्यंतच्या भागात सर्व भागात आपण पाहिलं की गरिबी, आर्थिक असमतोल या दृष्टिकोनातून नागरिक हे अशा चळवळी आणि आंदोलनाकडे वळत असताना आढळतात. मग त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांनी रोजगार निर्मिती आणि उद्योग निर्मिती करून घ्यावी किंवा घडवून आणावी, ज्यामध्ये ग्रामीण भागात खाजगी उद्योगांपर्यंत किंवा खाजगी उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. एक उदाहरण म्हणून आपण सांगू शकतो की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना हा 15 ऑगस्ट 2008 रोजी केंद्र सरकारने घटक राज्यांसाठी हाती घेतलेला कार्यक्रम आहे, की ज्यामधून स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यात आले. सुलभ तत्वावर भांडवल उभारणी ही नागरिकांसाठी करून दिली जाते. तसेच राष्ट्रीयकृत बँकांमार्फत सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे, की ज्यामध्ये खादी ग्रामोद्योग आयोग तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र या 3 यंत्रणेमार्फत या योजनेची अंमलबजावणी होते. या आणि अशा असंख्य योजना ह्या केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्याकडून नागरिकांच्या विकासासाठी निर्माण केल्या जातात, की जेणेकरून ज्या स्थानिक प्रश्नांना अनुसरून नागरिक हे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात जातात, देशाच्या विरोधात जाऊन कृत्य करण्यास भाग पाडतात. त्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी या योजना निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तर महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा हाती घेण्यात आला, की ज्या योजनेनुसार 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा अर्थातच उद्योगधंद्याच्या उभारणीसाठी लाभ घेता येऊ शकतो. म्हणजेच राज्याच्या नागरिकांच्या असणाऱ्या मूलभूत हक्कांचे जर संरक्षण आणि संवर्धन झाले तर निश्चितच नागरिक हे देशाच्या विरोधी राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधी कृत्य करणार नाहीत. पण तरी देखील जर नागरिकांकडून अशा स्वरूपाचे कृत्य झाले किंवा इतर राज्यांकडून, ज्याप्रमाणे भारतात जम्मू काश्मीरमध्ये सीमापार दहशतवाद हा शेजारील राज्यांकडून घडवून आणला जातो, तर अशा प्रकारचे जर कृत्य राज्यांतर्गत नागरिकांमधून होणारा फुटीरतावाद असो किंवा बाहेरून होणारा दहशतवाद असो, असे जर समस्येचे गंभीर अवस्था किंवा हिंसक स्वरूप समोर आले तर अशा वेळेला राज्याची भूमिका कशी असावी? तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्याची भूमिका ही राज्याने संघर्षाचा व्यवस्थापन आणि निराकरण करावे. व्यवस्थापन आणि निराकरण, की समस्या काय आहे, तिचे मूळ काय आहे हे लक्षात घेऊन त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न हे राज्याने करावे, की ज्यासाठी पोलीस व लष्कर यांचे ते सहाय्य घेऊ शकते. ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की खलिस्तानची मागणी करत असताना जे शीख लोकांनी घडवून आणलेले हिंसक आंदोलन होते ते थांबवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार घडवून आणले. अर्थातच हे हिंसक आंदोलन, ज्यामध्ये एक उदाहरण स्वरूप आपण गोरखा भूमी आणि झारखंडच्या आंदोलनाचाही अभ्यास करू शकतो, की ज्यातून आजही वेगळ्या घटक राज्याची मागणी होत असते. गोरखा भूमी ही जी मागणी आहे ती पहिल्यांदा ब्रिटिश कालखंडामध्ये 1907 मध्ये झालेली होती. दार्जिलिंगच्या डोंगराळ परिसरातील स्थानिकांनी हा पहिल्यांदा
प्रश्न निर्माण केला, ज्यातून वेगळ्या राज्याची मागणी केली. तेलंगणा या राज्याची आंध्र प्रदेशमधून निर्मिती झाली आणि त्यानुसार गोरखाभूमी असो किंवा झारखंडचा प्रश्न असो, अशा प्रश्नांना परत मूळ धरू लागले किंवा हे प्रश्न समोर येऊ लागले. ज्यातील झारखंडचा जो प्रश्न होता की झारखंड हे देखील भारताच्या पूर्व भागातील एक राज्य आहे की ज्या राज्याला 15 नोव्हेंबर 2000 रोजी राज्य घटक राज्य म्हणून भारताचे 28वे घटक राज्य म्हणून मान्यता देण्यात आली. झारखंडची स्थापना चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीनंतरची सर्वात मोठी चळवळ आहे भारतातील, की ज्यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वर्ष या चळवळीने आंदोलन केले आणि त्याचाच परिणाम की तेलंगणाची निर्मिती होत असताना आंध्र प्रदेशातून तेलंगणा या राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच हे प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी घटक राज्यांच्या निर्मिती आणि घटक राज्यांचे स्थानिक प्रश्न सोडवण्याकडे शासन व्यवस्थेला लक्ष केंद्रित करावे लागले. पण हे प्रत्येक वेळेला शक्य नसते. मग अशा वेळेला घटक राज्याने विकास मंडळाची स्थापना करावी. आता हे विकास मंडळाची स्थापना करावीत कोणत्या दृष्टिकोनातून? जसे की आपण जाणून आहोत की महाराष्ट्रातून वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे 3 विभाग केले जातात. त्या 3 विभागामध्ये प्रादेशिक असमतोल जो आहे तो प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी 30 एप्रिल 1994 रोजी संविधानातील 371(2) या कलमानुसार या राज्यामध्ये वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजेच कशासाठी? तर या 3 विभागामध्ये असणारा जो प्रादेशिक असमतोल आहे तो असमतोल दूर करावा आणि या राज्याचे परत तुकडे विभाजन होण्यापासून त्याला रोखले जावे. अशी ही कार्य करत असताना केंद्र सरकार घटक राज्याला मदत करत असणे आवश्यक आहे. कारण वैधानिक विकास मंडळे चालवणे हे देखील शासन संस्थेची एक जबाबदारी होते. त्यावेळेला केंद्र सरकारने त्यांना मदत द्यावी आणि त्याचबरोबर प्रादेशिक स्वायत्तता देण्यासाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावी. अनेक असे घटक राज्य आहेत की ज्यांच्यामध्ये सीमा प्रश्न आहे, पाणी वाटपाचा प्रश्न आहे, वीज निर्मितीचा प्रश्न आहे, ज्यामध्ये नर्मदा बचाव आंदोलन झाले किंवा मग अनेक राज्यांमधून होणारा हा जो फुटीरतावाद, दहशतवाद आहे. मग या सर्वांसाठी ज्यावेळेला घटक राज्य सरकार त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेला केंद्र सरकारने देखील त्यांना मदत करणे आवश्यक असते. निश्चितच सर्वप्रथम राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना भारताचा नागरिक म्हणून आपले कर्तव्य ठरते की आपण आपल्या राष्ट्राविषयी आदर आणि अभिमान बाळगला पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या देशाचा स्वीकार हा अभिमानाने करणार नाहीत तोपर्यंत अशा दहशतवादी, फुटीरतावादी कृत्य होणारच आहेत. मग राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणे आणि राष्ट्राचा विकास घडवून आणणे यामध्ये प्रथम भूमिका आहे ती नागरिकांची आणि त्यानंतरची भूमिका आहे ती राज्यांची. कारण संविधान हे श्रेष्ठत्व आहे की ज्यामध्ये संविधानाद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये ही राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले प्रकरण 4 संपते. तर पुढील प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास व्हायचा आहे ते म्हणजे भारतातील सुशासन व्यवस्था. आपण जे म्हणतो ना की स्थानिक सत्तेचे विकेंद्रीकरण झाले आणि सत्ता खऱ्या अर्थाने लोकांच्या हातात गेली तर निश्चितच लोकांचे प्रश्न सोडवले जातील. मग अशा पद्धतीने हे विकेंद्रीकरण करत असताना ज्या नवीन संकल्पना उदयास आल्या, लोकप्रशासन आणि सुशासन, त्यांचा आपण पुढील प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत.